स्टार्ट करायचं का? चला गुड मॉर्निंग सगळ्यांना. नवीन टॉपिक आपण आज सुरू करतो. आता सांगितल्याप्रमाणे नवीन टॉपिक आपण सुरू करतो आहोत. रेशो अँड प्रोपोर्शन. मॅथ्स ज्याला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, ॲबिलिटी, मॅथ्स असं सुद्धा म्हणतात, त्याचा हा टॉपिक आहे. आणि ट्रिक्स के साथ मैं आज इसको डिस्कस करने वाला हूँ, कारण की हा टॉपिक मुद्दामून स्टार्ट करण्याचं ठरलेलं आहे. मी सगळ्या बेसिक म्हणण्यापेक्षा सगळ्या ट्रिक सांगणार आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये पण रेशो अँड प्रोपोर्शनच आहे. ते थोडंसं काय म्हणतात त्याला की इझी, मॉडरेट आणि डिफिकल्ट या लेवलचे क्वेश्चन त्यामध्ये असतील, यातही ते असतील. मी काही ट्रिक्स सांगणार आहे, काही विशाल सर सुद्धा ट्रिक्स सांगतील. और ट्रिक्स मिला करके ठीक है, कुछ तो अच्छा आउटपुट उसका निकलेगा. स्टार्ट कर देता हूँ रेशो अँड प्रोपोर्शन. आता कायम लक्षात ठेवायचं रेशो अँड प्रोपोर्शन की A:B. तुम्ही आता लिहूच नका काही, फक्त मी समजून की A:B कम पुढे या. A:B हे A:B याला A/B असं लिहिता येतं. हे लक्षात ठेवायचं सगळ्यात आधी. रेशो अँड प्रोपोर्शन समजून घ्या मी काय बोलतोय की A आणि B असे जर का दोन लेटर असतील, दोन अल्फाबेट असतील, दोन नंबर असतील, तर या A:B ला इज कॉल्ड ॲज इज. या A:B ला A/B असं लिहिता येतं, हे लक्षात ठेवायचं. याचा दुसरा अर्थ असा होतो की A:B ला जर का A/B असं लिहिता येत असेल तर A/B ला A:B असं पण लिहिता येतं. हे ध्यान द्या. सगळ्यात आधी या रेशो अँड प्रोपोर्शन मध्ये हे माहीत असणं असणं खूप आवश्यक आहे. याच मतलब मान लीजिए कि 5:7 है, तर या 5:7 ला 5/7 असं पण लिहिता येतं. आयांना बोलू ना, जोर से बोलो. आणि या 5/7 ला पुन्हा 5:7 आयांना बोलू ना, जोर से बोलो ना. मग हे जर का लक्षात तुमच्या येत असेल, नवे किंबहुना आला असेल, तर आता वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन कसे एक्झाममध्ये विचारतात, या सगळ्याच एक्झाममध्ये, म्हणजे आता इतक्या एक्झाम्स आहेत, या सगळ्या एक्झाममध्ये कसे क्वेश्चन विचारतात ते आपण एक एक विथ ट्रिक्स घेऊ, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. तुम्ही माझ्यासोबत लिहून घ्या. लिहा. if A is to B is to C, sorry,
if A is to B is equal to 3:4, if A is to B is equal to 3:4 and B is to C is equal to 6:7, त्यांचं देख ना, नाही दिसलं मला सांगा, नाही समजलं तरी मला सांगा की if A is to B is equal to 3:4 and B is to C is equal to 6:7 असं जर का असेल तर बघा, तुम्ही सॉल्व करताना बऱ्याच वेळेस असे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करताना तुमच्या वाचण्यात तुम्हाला सॉल्व करण्यात आले असतील की फाइंड A is to B is to C. एकदम बेसिक पासून आपण जाऊ, असं बेसिक इझी मॉडरेट डिफिकल्ट ऐसा. हां, हे लिहिलंय का? तो म्हणाले तर नाही. आता जर समजा A is to B is equal to 3:4 असं दिलेलं असेल and B is to C is equal to 6:7 असंही दिलेलं असेल, हे नंतर लिहिता हे बिट्या. तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे A is to B is to C. अब इसको कैसे सॉल्व करना, बघा मी इथं लिहितोय, हे लिहून घ्यायचं आधी. बघा इथं A is to B आहे का? आहे का? हो म्हणाने तर आहे. आता A चलो A is to B याला ऑलरेडी काय दिले 3:4 आहे ना, बोलो ना, जोर से बोलो ना. आता A is to B is equal to 3:4 याचा अर्थ असा होतो की A ची व्हॅल्यू 3 आहे, B ची व्हॅल्यू 4 आहे, इथं पुन्हा B ची व्हॅल्यू 6 आहे आणि C ची व्हॅल्यू 7 आहे, असा त्याचा अर्थ होतो. हे लक्षात ठेवायचं. आता A is to B is equal to 3:4 ऑलरेडी दिलेला आहे. नंतर काय दिलंय B is to C is equal to 6:7 असं दिलंय का? हो म्हणाले तर नाही म्हणा. आता मी या B च्या खाली हे 6 दिले बघा, आहे का? हो म्हणाले तर नाही म्हणा. इथे is to. आता इथे C दिलंय बघा, इथे C आहे. C किती दिलंय? हे कळालंय का? आहे ना, बोलू ना. काय केलं आपण? A is to B ची व्हॅल्यू दिली, ती लिहून टाकली 3:4. B C दिलं, B किती आहे? 6 आहे, C किती आहे? 7. इथं नाही लिहायचं, याच पद्धतीने लिहायचं. तर ती ट्रिक्स तुम्हाला समजेल पण आणि आपके वो ध्यान में भी आएगी, अदरवाइज नहीं आएगी. तिकडे उधर अंदर जाना, नाही तो इधर आ गया. चला बघा आता इकडे. आता काय करायचं की याला सॉल्व करताना ना, इथे बघा तुम्हाला काय म्हणतात फिल इन द ब्लँक दिसेल, स्पेस दिसेल, आहे का? हो म्हणाले तर नाही म्हणाले. मग आता जर इथे स्पेस जर का असणारच आहे तो, तर या बी जो ज्याची व्हॅल्यू म्हणजे बी ची व्हॅल्यू जी असेल ना ती इथे लिहून टाकायची. थोडक्यात त्याच्या मागच्या पुढचा नंबर जो असेल तो लिहून टाकायचा तिथे. तुम्हाला कळतं का मी काय म्हणतोय? तुम्हाला जर असं लक्षात राहत नसेल ना तर कुठेतरी लिहून ठेवा नंतर की त्याच्या मागची किंवा पुढची जो काही नंबर असेल तो तिथे लिहून टाकायचा. इथं कोण आहे म्हणजे इथे काय येणार? आलं लक्षात? आलंय का? तुम्हाला कळतंय का? नंतर काय करायचं, या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन. काय करायचं? मल्टिप्लिकेशन. 4 7 चा मल्टिप्लिकेशन करायचं. किती? 20. 4 6 जा किती? 3 6 जा किती? आता लक्षात ठेवायचं कायम की या रेशोला, आता मी इथे मुद्दामून त्याचे काय ऑप्शन्स दिलेले नाही. नेहमी लक्षात ठेवायचं की रेशो तोपर्यंत रिड्यूस करत जायचा जोपर्यंत कुठल्या तरी एका नंबरने तो पूर्ण त्याला डिवाइड होत नाही. तो रिड्यूस करत चालायचा, पण एकाच नंबरने त्याला काय केला पाहिजे? भाग गेला पाहिजे, म्हणजे तो डिवाइड झाला पाहिजे. आता 18 24 28 ला डिवाइड करणारा नंबर कुठला आहे? 2च आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणता नाही आहे. तिघांना पण डिवाइड. ए बाबा ये तू जो है ना इधर देख, है ना, मुझे बहुत डिस्टर्ब होता है. मैं हमेशा कहता हूँ कि मेरा लेक्चर में ना एक तो आप कॉन्सेंट्रेट करें बोर्ड पर, नहीं तो बोर्डे पर. इधर उधर देखना है तो पहले देख के आ जाओ, बाद में अंदर आ जाओ. हाँ, इधर देखो. आता 18:24:28 याला रिड्यूस करणारा नंबर कुठला आहे? 2 आहे. 2 9 किती? 12 किती? 40. अब फिर इसको रिड्यूस करने वाला कोई नंबर है क्या? नहीं है. याचा अर्थ A to B to C
ये किती आहे 9:12:40. समझ में आया? समझ में आया क्या? ही ट्रिक कळाली का तुम्हाला? आता लिहून आता व्यवस्थित लिहू. जे समजत नसेल ना ते कुठेतरी एका कॉर्नर मध्ये लिहून घ्या. लिहिलं का? झाला असेल तर मला सांगा. हो गया सबका? नेक्स्ट सेकंड. आता एक ट्राय तुम्ही करा जे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला ते समजले का नाहीये. फर्स्ट सेकंड बघा इकडे. सेकंड नंबर सेकंड तुम्हाला ट्राय करायचं. इफ A:B is equal to 2:3 and B:C is equal to 4:5 is 4:5, then इकडे समोर आहे समोर. then find A:B:C. करा फाइंड आउट. सगळ्यांना करू. जिसका आया हाथ ऊपर कर दो. ज्याचा आला त्याने हात वरती करून टाका. सांगा आन्सर. 8:12:15. चला आता इकडे बघा. इकडे बघा. चला ठीक आहे. तो काय त्याचं नाव आपला हे सचिन. असं व्यवस्थित बस. असं जरा खाली पडशील नाही तर. हाँ बघिए देखो क्लास में बैठेंगे ना तो जरा स्ट्रेट बैठना है ना. असं घसरून जाण्यासारखं नाही बघायचं. हां बघा इकडे. चल बघा आता काय लिहू इथे. A:B:C आपल्याला फाइंड आउट करायचं है ना. मी इथे लिहून टाक. A:B:C. AB ची व्हॅल्यू दिली आहे का सचिन? सांग किती आहे? A ची 2 आणि ही 3. ये लिखा हुआ जिसको चलता है हाथ ऊपर करो वाला. मी शॉर्टकट आधीच सांगितले. बघा मी नेहमी सांगतो की क्लासचा जो वेळ आहे त्याच्या एक 7 ते 8 मिनिटं आधी तुम्ही क्लासमध्ये येऊन बसलं पाहिजे. अदरवाइज काय होईल की ते सुरुवातीचं जर काही इंट्रोडक्शन गेलं तर तुम्हाला पुढे काहीच लिंक लागणार नाही. इसलिए लेट क्लास को कभी नहीं करना. हां चला हे ज्याला चालते त्याला पुन्हा एकदा हातवरती करा बरं. त्याची व्हॅल्यू दिलेली आहे. बरं बाजूला तुझ्या वैभव. आता B:C पण दिलंय वैभव. दिलंय का? दिलंय वैभव. सांग B:C काय आहे बघ बरं जरा. हे B:C ला काय दिलं बघ बरं. 4 आणि 5 म्हणजे 4:5. मग हे B च्या खाली 4 लिहायचं. इकडे काय लिहायचं 5. जिसको चलता है हाथ ऊपर करो बोला. चालतंय ना? चालतंय. चला पुढे. आता मी सांगितलं होतं की तुम्हाला हा जे स्पेस आहेत हे काय करायचे आहेत भरून घ्यायचे आहेत. ये स्पेस की जगह पर कुछ तो लिखना है. अनमोल. अब यहाँ पर ये C की जगह पर अनमोल क्या लिखूं? जोर से बोला जाए. हाँ 3 लिखना है. अच्छा 3 क्यों लिखना है? 3 क्यों लिखना है? B के बाद में आता है इसलिए 3 नहीं लिखना. याद रखना हमेशा कि जो स्पेस है वहां वो नंबर लिखना जिसके आगे और पीछे वाला जो भी नंबर होगा वो उसको वहां पर क्या कर दो कॉपी कर दो. आया के ध्यान में. इसलिए यहाँ पर 3 लिखा. बर मागे तू रे बाबा
तू सुमित सांबर मागे. आता इथं एक स्पेस आहे बघा, रिकामी जागा. इथं काय लिहू? 4च का लिहायचं? हो, मी सांगितल्याप्रमाणे. हो हा, मागचा किंवा पुढचा नंबर कॉपी करून लिहून टाकायचं. कोणी सांगितलं हे? येडा झालो ना मी, काय काय? अरे मी नाही सांगितलं रे बाबा, हे लिहायला लागतं, ही शॉर्टकट ट्रिक आहे. ठीक आहे, मी सांगितलं हे केलंय, पर ये याद रखना हमेशा. बर, आता काय करावं लागेल रे? पार्ट क्या करना पड़ेगा? इंटू करना पड़ेगा, मल्टीप्लीकेशन. इंटू पिंटू कर दे बोला, फिर यहाँ पर 15, यहाँ 12, यहाँ 8. आता हा जो नंबर आहे म्हणजे 8:12:15, याला अजून रिड्यूस करता येतं का? पहा बरं, भाग देता येतो का कुठल्या एका नंबरने? येतंय का? काय तुमच्याकडे काही एखादा नंबर मनात लपलेला नाहीये ना? तर मग रिड्यूस होईल का? नाही. म्हणून याचा आन्सर काय आहे? 8:12:15. लिखतो. 8, 9, 10, 11, 12, 11 पर्यंतच एक्झाम आहे. SSC CHSL ची 4 पासून का 3 पासून सुरू झाली ऑलरेडी. बाकीच्या स्टेटमध्ये एग्जाम शुरू झाली है. ये जो मैं दे रहा हूँ ना, एक क्वेश्चन आज ही लिख लो मेरे से, ये ऐसा आने वाला है. CHSL एक येणार म्हणजे येणार. आता प्रियंकाने CHSL चा फॉर्म भरलेला आहे का नाही? जबरदस्त. तुझं घरी मॉक चालू आहे. रोज 3 मॉक तर तू देते असं मला कळालंय. है ना? अपना प्रॉब्लम क्या है? मैं इसलिए हमेशा कहता हूँ कि फ्री में गवर्नमेंट ने कुछ नहीं देना चाहिए, वैल्यू नहीं रहती उसकी. कुछ तो फीस रखो. काय मालूम आहे की फ्री आहे, भरून टाक. आई म्हणली, काका म्हणले, काकू म्हणले, बोर्डे सर म्हणले, आई गेलाय, कोणीतरी म्हणलं भरून टाक. पण ते करणार कोण? तयारी करावं लागेल ना. इसलिए फ्री के फेवर में मैं बिल्कुल ही नहीं हूँ. तो चाहे कुछ भी हो, फ्री नहीं होना चाहिए. काहीतरी त्याची कॉस्ट असली ना तर त्याची किंमत कळते. नाही तर मग काय, आता एक्झामला चाललो आपण फक्त हात हलवत तिकडं. डिजिटल आयन सेंटरला कोण आले, कोण नाही, ओळखी चुकून भेटतंय का, आहे का नाही, है ना? चला झालंय का हे? आहे ना? बोलो ना. तर खरं बोललो तर राग येतो, येई नका. मैं हमेशा कहता हूँ आया. देखो मैं झूठ बोल नहीं सकता, जो है वो सीधा है. ये समझ में आया? चला नंबर 3 करता का? 3 करता सवाल था. नंबर 3 नंबर 3 ट्राई करो. इफ A is to B is equal to 2:3. अब मैं हमेशा सबको बोलता है कि एटलीस्ट 2 मॉक सॉल्व करो. 2 मॉक तो तुमको देने ही चाहिए. घरी देतात म्हणतात, मला माहिती आहे कोण देते आणि कोण देत नाही, आहे का नाही? हे बघा, तुम्हाला फसवायचं असेल तर तुम्ही नक्की फसवा. आमचं काही म्हणणं नाही. अरे 2 मॉक दे तर 2 मॉक दिल्याच पाहिजे. त्याच्यात उगं कशाला आपलं काही काढणं सांगतो, है ना? करत का? नाही तर मग ऑनलाईन ॲप्लिकेशन करूच नका. तुमच्याकडनं जर का होत नाही ना तर मग करू नका. A is to B is equal to 2:3. B is to C is equal to 3:4, and C is to D is equal to 4:6. अगर ऐसा है तो फाइंड A is to B is to C is to D. करो फाइंड. ट्रिक यूज करो जो मैंने आपको बताई है. अच्छा, 2:4
from from 6 2:3, 3:4, 5. पुन्हा एकदा वाचलं असं सलग वाचलं जरा 3:3, 3 बरं आपलं 1 2 1 2 3 म्हणल्याप्रमाणे म्हणा 3 4 5. 2 3 4 5 किसका है हाथ ऊपर करो क्या 6 हाँ चला बघा इकडे बघा इकडे बघा इकडे देखेंगे ना इकडे बघा इकडे इकडे मी आता ज्याला विचारेल त्यांनीच सांगायचं बाकी कोणी मध्ये मध्ये बोलायचं नाही शुभम आता शुभम हे ऑलरेडी आपण इथे लिहून ठेवलेलं आहे याच्यात काही चेंज करायची गरज नाही है ना सांगायचं आहे तुला इकडे बघा तुम्ही मी कोणाला विचारू शकतो त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या बरं आता A:B काही आहे का आपल्याला व्हॅल्यू दिली आहे का 2:3 हे लिहिलेलं ज्याला चालतंय त्याने हात वरती करा बरं ओके बर ठीक आहे आता B:C B:C असं काही दिलंय का की काय तिचं नाव ती निशिका आता करू नको स्वाद हा बघ काय दिलंय का B:C 3:4 बरं मग कुठे लिहू आता इथे लिहू का इथे का इथे का इकडं सीच्या खाली का बीच्या खाली सीच्या खाली लिहायचं बीच्या खाली लिहायचं हे बघा ज्याला हे लिखता आलं नाही ना हीच ट्रिक्स है घरी यातली ये लिखने नहीं आया तो आपको कुछ भी नहीं आया ये A:B 2:3 है B:C किती आहे 3:4 म्हणजे पुन्हा B आहे ना तर B च्या खालीच लिहावं लागेल ना हे 3 आता कोण आहे C इथे नाही लिहित बसायचं ते हे कुठे लिहावं लागणार आहे 4 यहाँ पर जिसको जल्दी आगे ऊपर करो बोला 3:4 आहे का आहे चला पुढे चला अब आता काय दिलंय काय तिचं नाव ती आपली ही प्रियंका बघ काय दिलंय का आता C:D दिले बरं आता का कुठे लिहू हाँ 4:6 जिसको चलता है आप ऊपर करो बघा हे एकदम करेक्टली आहे हां आता आपल्याला काय करायला लागतील ते व्हॅल्यू पुटअप करून टाकावे लागतील मी सांगितलं होतं मागचा पुढचा नंबर जो असेल तो काय करून टाका लिहून टाका बरं मग आता काय लिहायचं रे काय त्याचं नाव अंकित काय लिहू आता या 3 च्या बाजूला काय लिहू 3 लिहायचे ज्याला चालतंय त्याने आकृती करा बरं गुड बरं आता काय लिहू सुमित या D च्या जागेवर 3 लिहावं लागेल यहाँ अलग कुछ लिखना नहीं उसके आगे पीछे कौन है 3 है ना तो 3 लिखना पड़ेगा कळतंय का नाही कळतंय बरं चल सांग बरं खुशी आता इकडे बघ बरं जरा इकडे ब्लँक येत आहे सांग 3 लिहायचं आहे जिसको चलता है आप ऊपर करो बघा व्हेरी गुड हा आता तू सांग बरं आपले काय त्याचं नाव हे ऋतुजा इथे या 3 च्या खाली काय लिहू 4 लिहायचं ज्याला चालतंय त्याने हातवरती करा बरं गुड वेरी गुड चला मग आता या देखो जरा यहाँ पर इधर क्या है 4 है आता हे दोन आपल्याला स्पेस भरायला लागतील ना है ना मग भरून टाक बरं जरा चिन्मय इथे काय लिहू 4च का लिहायचं काय म्हणलं कोणाची कॉपी करायची कोण मी बोललो आहे काय मी असं नाही बोललो मी हे बोललो की जो नंबर मागे पुढे असेल तो काय करा कॉपी करून टाकला बरं आता काय करायचं बाबा 4 अब ये जिसको चलता है हाथ ऊपर करो बोला जरा ढोल बजा के हो गया क्या जोर से बोलो जरा आया ना बोलो ना ओके चलो अभी आता हे 1 2 3 4 5 वाले किंवा अजून काय आले ते बघून घ्या काय येतं इथे हा आता याचं काय करायला लागेल मल्टिप्लिकेशन करा 3 4 जा 12 हा 3 चौक 12 12 6 जा 72 लिख लिया यार हा
आता मल्टिप्लिकेशन करावं लागेल. कर बरं आधी ती काल नव्हती तू. हा 48 जिसको चलता है ऊपर करो बोला. व्हेरी गुड. आता मल्टिप्लिकेशन करावं लागेल. कर रे बाबा तिकडे मागे. तू आपली काय तिचं नाव ती साक्षी कर इकडे. काय मल्टिप्लिकेशन कर बरं. 26 36 बरं 36 जिसको चलता है ऊपर करो बोला. व्हेरी गुड. आता तू करून टाक मल्टिप्लिकेशन. कर दे जयप्रकाश. 24. आता 24:36:48:70. याला रिड्यूस करणारा होते काय रिड्यूस होईल ना. किती होईल 12 होईल. करून टाका मग. 12 2 12 3 12 12 मग 5 येईल का किती येईल. आता याला रिड्यूस होईल का. आता याला असं नाही रिड्यूस करायचं. 2 1 जा 2 3 1 जा 3 आहे का नाही. म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट आहेत म्हणून म्हटलं बाकी नाही आहे का नाही. झालंय का लिहून टाक. 5 नहीं आएगा. 5 कसं येईल 60 थोडी येते ते 5. किसका आया था ये लिहून टाक. लिख दो भैया नोट पे जाके. झालं. जाऊ नेक्स्ट. किधर आहे नंबर किती आहे 4. बघ इफ थोड़ा अलग है. इफ a इज इक्वल टू अलग अलग टाइप के लेंगे. a इज इक्वल टू 2/5b. a is equal to 2/5b and b is equal to 3/7c. अगर ऐसा है तो फाइंड a is to b is to c. थांबा इकडे बघा. कोणी लिहू नका. आधी मी सॉल्व करतो मग तुम्ही लिहा. नाही समजलं लगेच विचार. याच्यात आपल्याला काय करायचं. याच्यात पण शॉर्टकट ट्रिक यूज करायची. आता a is to b is to c इथं फाइंड आउट करायचे. पण a ची b ची आणि c ची सेपरेट व्हॅल्यू आहे का आपल्याकडे. नाहीये ना. जसं इथं दिलेली होती बघा b is to c 3:4 अशी सेपरेट व्हॅल्यू होती. इथे आहे का. ते जोरात बोला ना. नाही आहे का. तुम्हाला दिसते का नाही. मग आता याला सेपरेट करून घ्यावं लागेल. याला इथे लिहून घ्यावं लागेल. मग आम्ही इथे लिहितो a is equal to 2/5b. असंच आहे ना. असंच आहे ना. बरं मग आता इथे काही नाही म्हणजे काय असतं मल्टिप्लिकेशन आहे. मग मी आता असं लिहिलं तुम्हाला काय प्रॉब्लेम हो. मी या a is equal to 2/5b ला मी असं लिहितोय a/b. हे मल्टिप्लिकेशन आहे ना. हे मल्टिप्लिकेशन आहे. इकडे जेव्हा लेफ्ट साइडला तेव्हा ते काय होईल डिवाइड होईल. a/b इज इक्वल टू 2/5 जिसको चलता है ऊपर करो बोला. आता a/b इज इक्वल टू 2/5 याचा दुसरा अर्थ असा होत नाही का की a is to b इज इक्वल टू 2:5 जिसको चलता है ऊपर करो बोला. हो मी आधी सांगितल्याप्रमाणे इथं a ची व्हॅल्यू किती आहे 2. इथे 2 लिहून टाकलं. b ची किती आहे 5 लिहून टाकलं. जिसको चलता है ऊपर करो बोला. गुड. सेम वैसे अभी ये पहले हम इसको सॉल्व कर लेंगे. बघा सांगा काय आहे. b इज इक्वल टू 3/c इधर अभी b/c इज इक्वल टू 3/7 का मतलब ये हो गया b is to c इज इक्वल टू 3:7 जिसको चलता है ऊपर करो बोला. कळालंय. चला मग आता आपण त्या फॉर्म मध्ये आता लिहून टाकू. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे a b c. इस फॉर्म में लिख देंगे भैया a is to b is to c मी सांगितल्याप्रमाणे है ना. चला आता काय तिचं नाव ती आपली ही जान्हवी. a is to b is to c. आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत का जान्हवी आहेत. सांग a ची किती आहे
हा 2 आहे का 3 आहे 2 आहे बर बी ची किती आहे 5 आहे चल चालतं त्याने हातवरती करा बरं व्हेरी गुड रिया सांग बरं जरा आता हा पुन्हा आता इथे दिली आहे बी ची किती आहे 3 आहे इथे लिहू का बर सी ची किती आहे जिसको चलता है हाथ ऊपर करो बघा समजते ना काय चालू आहे चला तिकडे आता बॉईज हा सुमित राहिला चल सांग रे बाबा आता काय लिहायचं काय सुमित तुझ्या मनात काही बाहेर लिहायचं असं आहे का बरं आहे म्हणतो इथं का इकडं सीच्या जागेवर बरोबर 5 का लिहायचं रे बाबा कॉपी करून टाकायचं बरं ठीक आहे आता काय तिचं होती आपली ही रोहिणी प्रियंकाच्या बाजूला बसलेली रोहिणीच्या बाजूला रोहिणी हे कराय हा प्रियंकाच्या बाजूला हा काय लिहायचं 3 लिहायचं ज्याला चालतंय त्याने हातवरती करा बरं व्हेरी गुड आता काय राहिलंय का काय आहे काहीच नाही आहे ऋषिकेश मग आता याचं काय करायचं रे बाबा ऋषिकेश मल्टिप्लिकेशन करतो कर्म याचं किती होईल 35 याचं किती होईल त्याचं किती होईल 6 आता याला रिड्यूस करणारा नंबर आहे का तुमच्याकडे आहे का 3 नी होईल ना नाही होणार 3 नी हे दोघं होतील पण हा होईल का आपल्याला 3 ही झाली पाहिजे म्हणून याचा आन्सर काय आहे 6:15:30 समजतंय का बैठता हूँ थोड़ी देर ठीक है मेरा नहीं नंतर यहाँ तक कि छोटे नंबर स्क्रोल करू त्याला दिसत नाही का स्क्रोल करायचंय का तुला दिसतंय का साक्षी शुभम समजलंय का सचिन बाजूला वैभव ते बाबा चिन्मय तुला समजतंय ना काय चालू आहे बरं नेक्स्ट घ्यायचं का घेतले नाही नंबर 5 नंबर 5 थोड़ा अलग है इफ जो वेगळा आहे वेगळी टाइप आहे इफ A is to B is equal to C is to D is equal to E is to F is equal to 3 is to 5 5 ना वेगळा आहे एकदम 5 in bracket MA plus NC plus OC bracket close कळतंय ना काय चालू आहे ऋतुजा तुला कळतंय का काय चालू आहे हो म्हणत नाही हा गुड होने म्हणायचा समझ रहा है तो यस बोलना नहीं समझ रहा है नहीं बोलना मैं कुछ तो बोलूंगा फिर देन फाइंड in bracket MB plus ND plus OF bracket close सर घ्या ना तुम्ही जाता जमेल का नहीं जमना मिस इधर देखो क्या कहना देखो A is to B is equal to C is to D is equal to E is to F is equal to 3 is to 5 is equal to है ना is equal to म्हणजे काय सारखं है ना मी इथे लिहून टाकतो तुम्हाला समजण्यासाठी A is to B is equal to C is to D is equal to E is to F is equal to 3 is to 5 आहे बरोबर आहे
आता बरं तुम्ही थोडंसं तुम्हाला काही जर क्लिक होत असेल तर काय करता का ट्राय करा. एक मिनिटाचा वेळ देतो ट्राय करा. ट्राय हा काय म्हणलं 3:5 बर बघूया काय इज इक्वल टू 3:5 असं एखाद्या वेळेस येईल नेहमी नहीं येणार ना. उसको टेक्निकली जाना पड़ेगा थोड़ा. हाँ नाही ना बघा इकडे बघा हे A:B याला मी असं लिहिलं चालेल का या A:B ला हो म्हणा नाही तर नाही म्हणा लिख सकते ना. A:B ला A/B लिहिता येतं A/B ला A:C आपलं A:B लिहिता येतं हे आपण आधीच बघितलंय. मी असं लिहिलं चालेल का हो म्हणा नाही तर नाही म्हणा. हे बघा याचा आन्सर 3:5 आहे. पण कुठलीही गोष्ट काय करायला लागत असते प्रूव्ह करावी लागत असते की याचं आलं कसं है ना. आपण असं नुसतं सांगून दिलं तर मग ते काय ठीक आहे आपल्याला तिकडे कोणी विचारणार नाही. पण मग तसं आन्सर नेहमीच करेक्ट येणार नाही. त्यामुळे टेक्निकली साऊंड पाहिजे आहे ना. मग आता याला मी असं लिहिलं तुम्हाला चालतंय बरं याला लिहिलं चालेल का आहे ना बोलू ना नाही जोर से बोलो ना चालेल. याचा अर्थ असा होत नाही का की A/B = C/A = E/F = 3:5. याचा अर्थ असा होतो की या A ची व्हॅल्यू 3 आहे C ची व्हॅल्यू 3 आहे आणि E ची पण व्हॅल्यू 3 आहे. इक्वल टू आहे ना इक्वल टू म्हणजे काय सारखं है ना म्हणजे काय सारखं. याचा दुसरा अर्थ पुन्हा असाच होत नाही का हो म्हणाले तर नाही म्हणा की या B ची व्हॅल्यू 5 आहे A ची पण 5 आहे आणि F ची पण जिसको जल्दी आप ऊपर करो मला समजलं. आता हे तर क्लिअर झालं का हो म्हणा. हा क्या बोली कहाँ C/D हाँ ये D की भी वैल्यू क्या है 5 है. ये आपको चलता है क्या है ना बोलो ना. पण आता याला असं लिहिलेलं आहे पण टेक्निकली प्रूव्ह करतो याचा आन्सर 3:5 आहे. इज इक्वल टू आपल्याला फाइंड आउटच मुळात ते करायचं आहे ना. पण आपल्याला टेक्निकली प्रूव्ह करावं लागेल ते. आता चालेल का तुम्हाला हो म्हणा नाही तर नाही म्हणा. MA मी इथे लिहितो बघा प्लस NC प्लस OC इज टू म्हणजे याला असं लिहिलं चालेल का हे इज टू आहे ना हे A:B जसं आपण A/B लिहितो तसं हे लिहिलं जिसको चलता है आप ऊपर करो बोला आहे ना बोलो ना नाही जोर से बोलो ना. चला आपण प्रूव्ह करतो आहे A ची व्हॅल्यू आहे का किती आहे इथे काय म्हणजे इक्वल असते प्लस C ची व्हॅल्यू किती आहे हा जोर से बोलो जरा. अरे राजा तू नंतर लिहि रे बाबा अपयश येईल नाही तर नंतर आहे का नाही. हा C ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे प्लस O इंटू पुन्हा C किती आहे जिसको चलता है आप ऊपर करो बोला गुड. दुसरा मत आहे यश 7 हा सांग ना M इंटू 5 बर प्लस हा तू सांगू नको बाबा त्याला. हा N इंटू 5 हा O इंटू 5 है क्या है ना बोलो ना नहीं जोर से बोलो ना जोर से बोलो जरा है क्या है ना बोलो ना आहे. बर आता बघा आता इकडे इज इक्वल टू ते काय दिलेलं आहे आपल्याला कसं कसं इकडे हे कॉमन आहे का 3MNO कॉमन आहेत ना. हे 5 कॉमन आहे किती आहे MNO है क्या चल बरं आहे हो म्हणा नाही तर नाही म्हणा. हे काय होईल काय आला आन्सर म्हणजे काय आहे 3:2 क्लियर. 3:2 = 3 × 10⁻⁴ 3 × 10⁻⁴ 3 × 10⁻⁴ 3 × 10⁻⁴ 3 × 10⁻⁴ 3 × 10⁻⁴ 3 × 10⁻⁴ 3 × 10⁻⁴ 3 × 10⁻⁴ 3 × 10⁻⁴ 3 × 10⁻⁴ 3 × 10⁻⁴ 3 × 10⁻⁴ 3 × 10⁻⁴ 3 × 10⁻⁴ 3 × 10⁻⁴ 3 × 10⁻⁴ 3 × 10⁻⁴ 3 × 10⁻⁴ 3 × 10⁻⁴ 3 × 10⁻⁴ 3 × 10⁻⁴ 3 × 10⁻⁴ 3 × 10⁻⁴ 3 × 10⁻⁴ 3 × 10⁻⁴ 3 ×
क्लोज करायचं. बहुत अच्छा क्वेश्चन है, थोड़ा अलग है. अरे आगे जाओ क्या? नंबर 6. If P upon Q is equal to 3 by 8 is to 1 by 2. थोड़ा अलग है, एकदम वेगळं आहे, डिफरंट आहे. Q upon R is equal to 3 by 5 is to 7 by 10 and R upon S, ये R है, is equal to 5 by 6 is to 2 by 3. लिहून घेतलं? फाईन. P is to Q is to R is to S. एकदम अलग है. बघा इकडे बघा. आता तुम्ही सगळेजण इकडे बघा, म्हणजे तुम्हाला ते कळेल. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? P is to Q is to R is to S. यासाठी आपल्याकडे काय पाहिजे? व्हॅल्यूज है ना. आता व्हॅल्यूज आहेत का सेपरेट? नहीं है ना. मतलब सेपरेट वैल्यूज फाइंड आउट करने लगती. अभी कर लेंगे. ये P और Q को पहले सॉल्व. इधर देखा, लिहू नका कोणी, समजून घ्या आधी मग लिहा. P अपॉन Q इज इक्वल टू 3 by 8 इज टू 1 by 2. ऐसा है ना? है ना, बोलो ना. शॉर्टकट बता देता हूँ इसमें. याला काय करायचं, हे जे डिनॉमिनेटर आहेत ना, इथं किती आहे? 8 आहेत ना. हा डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचा. काय करायचं? डिनॉमिनेटर म्हणजे छेद, हा सेम करून घ्यायचा. आता सेम करायचं म्हणजे कसं करायचं? हा 8 आणायचा आहे ना, इनटू मग नीचे बघा, इज इक्वल 3 by 8 आहे इज 2. ये 1 है, ये 2 है. आता आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचं म्हणजे 8 करायचं आहे इनटू 4. ज्या नंबरला याने मल्टिप्लाय केलं त्याच नंबरने याला मल्टिप्लाय करायचं. इनटू 4 काय केलं? 8 यायला पाहिजे ना. 8 यायला पाहिजे म्हणून इथं काय केलंय? इनटू 4. बघा इकडे पुढे बघा, इधर 3 by 8 is to 4 by 8. जिसको चलता है आप ऊपर करो वाला. झालं? डिनॉमिनेटर सेम झाले का? आता डिनॉमिनेटर सेम झाले म्हणजे हे लिहायची गरज आहे का? नाही. याचा अर्थ असा होत नाही का की P अपॉन Q इज इक्वल टू 3 by 4. जिसको चलता है आप ऊपर करो वाला. हे 8 लिहायचंच नाही, सेम आहेत ना. हे फक्त 3 by 4. आता 3 by 4 का लिहिले? तर P आहे ना, P अपॉन Q आहे म्हणून इथं 3 अपॉन 4 लिहिलं. याचा तिसरा अर्थ असा होत नाही का की P is to Q is equal to 3 is to 4. जिसको चलता है आप ऊपर करो बोला. आ गया P और Q? आ गया क्या? सेम वैसे करना भी इधर लिखो मत आप. अब मुझे आप बोलते जाओ, मैं जिसको पूछूंगा. चला, हाँ रोहिणी सांग आता. Q अपॉन किती आहे? R आहे असं ना. सांग किती आहे ते? 3 by 5. बर आहे का 3 by 5? नक्की ना? नुसतं 3 by 5 आहे का? ते कोण सांगेल? सांगा मग. हा इज 2.
1:7/10. आता काय करायचं, छेद सेम करून घ्यायचा. 10 आलं पाहिजे. सांग काय लिहू? हा इंटू 2, इथे इंटू 2 करू का? बर, हा 1:7 जिसको चलता है आधू करो बोला. आता हे तिथल्या तिथे लिहिलं तरी चालतंय, फक्त तुम्हाला नीट समजावं म्हणून आपण काय करतोय ते लिहितोय व्यवस्थित. बर, आता बाजूला काय त्याचं नाव? ऊर्जा. सबको चांस मिलने वाला है. मैं किसी के ऊपर, मी अन्यायाच्या विरोधातला माणूस आहे. हे काय कळतंय ना काय चालू आहे? चिन्मय तिकडे बाजूला मागे वैभव, सचिन, शुभम. चला हा सांग. 6/10. डिनॉमिनेटर काय झाला? म्हणजे Q/R किती आलं? 6/7. इसका मतलब Q/R कितना होगा? 6:7. इसको चलता है आप ऊपर करो बोला. कळतंय ना? चला पुढे 12/10. आता कोण राहिलं? रहेगा रे? क्या रहेगा? R/S is equal to 5/6 is to 2/3. असंच ना? हो म्हणा नाही तर नाही म्हणा. चला आता करून टाका बरोबर. आता हा R/S is equal to डिनॉमिनेटर आपल्याला सेम करावं लागेल. हा हे लिहू का ॲज इट इज? हा 5/6 is to हा 2 into 2. कशामुळे? कारण इथे 3 into जिसको चलता है आप ऊपर करो बघा. गुड. अंकित हा R/S is equal to हा 6. बर, डिनॉमिनेटर काय आहे? म्हणजे काय आलं? R/6 आपलं S is equal to 5/, इसका मतलब आया R/S is equal to कितना? 5 जिसको चलता है आप ऊपर करो बघा. समजलंय? आता आपल्याकडे सगळ्यांच्या व्हॅल्यू आल्यात का? आल्यात. चलो अभी इसको मैं ऊपर लेकर चलता हूँ भैया. थोड़ा काय फाइंड आउट करायचं आपल्याला? P is to Q is to R is to S. आता आपल्या पहिल्या ट्रिक प्रमाणे जाऊया. फक्त लिहून टाकायचं आहे ना. चला लिहा. लिह रे बाबा. मागचा सुमित बरोबर जरा P is to Q is to R is to S आता आपल्याला लिहायचं आहे. हा हे लक्षात ठेव इकडे. हा सांग P किती आहे? जोरात बोल. अजून बोंबाल. वा रे वा. S2 नाही ते S2 आहे. हा म्हणजे काय म्हणावं लागेल ना तसं. 3:4. हा रोहित. Qच्या खाली 6च का लिहायचा? कारण बरं हरकत नाही. तुला जसं वाटेल तसं काय प्रॉब्लेम नाही. बरं ठीक आहे. हे इथे काय लिहू रे बाबा? 6 लिहू का 3 लिहू? 6. हा इज टू किती आहे? 4 नाही 7 आहे ते. 7 आहे त्या. 4 दिसते तिकडून. असं कसं काय 4 दिसते? आज थोडी 4 आहे का नाही? अरे हे इकडे येणार रे बाबा. हे है ना इधर आहे ना. तिकडं कुठे चालव तू? 7 आहे ते. हा चला पुढे. आता पुढे पार्ट. हा कुछ है क्या? तेरे को दिख रहा क्या? हाँ बोल तो क्या दिख रहा? हाँ क्या बोला? का लिखू? यस वेरी गुड. और बाद में यहाँ पे 4 जिसको चलता है आप ऊपर करो बोला. हे कळतंय ना काय चालू आहे? हो म्हणाले तर नाही म्हणा. शिका नील नंतर लिहिना आहे का रे? काय आपल्याला घरी जायचं आहे नंतर. आपल्याला काम काय आहे दुसरं? इथून जायचं घरी, घरून इथं. नंतर लिहिना. गडबड नको करू. हा चला आता तुला सांगायचं आहे निशिका. फारच गडबड असते बघ. लिहिण्याची गडबड करू नका तुम्ही. हा चला बोला. मी हे स्पेस भरायला लागतील ना. रिकाम्या जागा भराव्या लागतील. हा काय म्हणलं? इथे 4 लिहू का? हो हो ना. बर आता कुठे लिहायचे? हा एसच्या इकडे खाली. हा किती लिहू? 4. व्हेरी गुड.
अनमोल, देख बड़ा अनमोल, इधर उधर देख रहा होगा तेरा, फैन घूम रहा ऊपर, दूसरा कुछ नहीं, गिरता नहीं हो, चिंता मत कर। देख अभी ये क्या, अच्छा इधर पर, हाँ कितने लिखूं? 6 लिखूं, बस इधर क्या क्या बोली मैं? इसके अलग तो देती, हाँ अच्छा मेरा हाथ मतलब बीच में आया था, हाँ बस ठीक है, हरकत नहीं, हाँ 7 बस। अभी रुक जरा, बोल 5, हाँ फिर से 5, जिसको चलता है हाथ ऊपर करो, बोला ढोल बजा के, समझ में आया? चला आता काय करावं लागेल पुन्हा? मल्टिप्लिकेशन करून घ्या, मल्टिप्लिकेशन करा, मल्टिप्लिकेशन 112 येईल का? 28 4 112 बरोबर ना का नाही? हे 7 5 35, त्याच्या 4 पट म्हणजे 140, हे 6 5 30 34 120, हे 5 6 आहे 180, त्याला चालतंय त्याने हातवरती करा बरं, चालेल का? नाही चालणार का? चालेल, जिसको चलता है आप ऊपर करो, बोला नहीं बनती, 10 काय कर 180 का, मग चालेल कसं म्हणता तुम्ही? आहे का नाही? चालेल म्हणले ते आहे ना, ज्याने तू म्हणली, निकिता पण म्हणली चालतंय, आहे का नाही? तिला वाटलं सरांनी लिहिलं कुठे सांगावं, आहे का नाही? सटकले बिटकले गुरुजी मग काय करणार, आहे का? ऐसे नाही, रॉंग आहे तो रॉंग बोल देना ऐसे, मी काही लिहिली ते, मला आता मी क्रॉस चेक करत असतो तुम्ही जागेवर आहेत का नाही आहे. 6 5 किती 30 है, 33 किती 180 कुठून मिळते 90, जिसको चलता है हाथ ऊपर करो बोला, गुड. मग आता हे रिड्यूस होत आहे का? बघा होत आहे का? होईल ना? कोणत्या नंबरने होईल? 2 से होगा, बाकी कोणत्याही नंबरने होणार नाही, 2 नीच होईल. करा मग आता रिड्यूस करा, हा हे किती 45, हा 2 नीच का करायचं? कारण 2 नीच होणार आहे 60, हा 70 56, ये हो गया आपका. समझ में आया? समझ में आया क्या? अनमोल ने लिख लिया क्या? हाँ लिख रही है, कितना भी ऐसा फटाफट फटाफट लिखने का. मैंने क्या बोला? लिख मत बोल के नहीं, मैंने ये बोला कि मेरा होने के बाद लिखो, तो होगा मेरा मेरा. सबको समझ में आया? समझ में आया? वॉइस किरण, जयप्रकाश, चिन्मय, सुमित, कोणाला मान नको असं, अंकित, मागे ऋषिकेश, यशराज, समजलंय का? मागे कोण आहे? तो वैभव, समजलंय ना? सचिन, शुभम, सुमित, समजले का? कॅल्क्युलेशन जमतील ना? मागे साक्षी, रोहित, पार,
दूसरी बाजू में कोने कमलेश। सारे गर्ल्स समझ में आ रहा है? Yes, sir. अजून एक वेगवेगळ्या टाईपचे अजून काही क्वेश्चन आपण घेणार आहोत, पण आता आपण आता इथे थांबायचं. थांबूया. थँक्यू व्हेरी मच. Thank you, sir.